हाय नमस्कार मंडळी, गणपती बाप्पा मोरया। तर आता सुरू झाला आहे गणेशोत्सव। तर आज आमच्या गणपतीच्या मंदिरात गणपतीपुळ्याच्या स्पर्श दर्शनाचा योग असतो। तर तिथे म्हणजेच आपल्याला गाभाऱ्यातून दर्शन मिळतं। तर त्यासाठी आपण चाललो आहे गणपतीपुळ्याच्या गणपतीच्या दर्शनाला। तर हे सर्व फुलांचा हार वगैरे दुर्वा वगैरे आपण घेतल्यात। तर जाऊया गणपतीच्या मंदिरात। आधी आपले बघूया वाडीतली मुलं तयार झालेत काय, त्यांना घेऊनच आपण सर्वजण एकत्र जाऊया। चला बघूया आपण कोण कोण आलेत। तर नुकतेच आम्ही आलोय राजच्या घरी। सोहम, ऋग्वेद आणि राज तयार आहे। तर मंडळी आता जाऊया दर्शनाला। बघूया आता तुम्हाला सर्व दिवसभरात जे जे काय घडणार आहे ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून। तर संपूर्ण ब्लॉग सोबत राहा। मग सौरभ तयारी करतोय। चला आता सगळे मुलं आलेले आहेत, आपण जाऊया आता गणपतीच्या मंदिरात। सगळे काले दिसतात। नुकतेच आता आम्ही आलोय आपल्या कमानीपाशी। सकाळ सकाळ आम्हाला गोमाता भेटले। त्या देवळीचं काम चालू असल्यामुळे इथे देव उभे केले। आतमध्ये आमच्या उदकीचा दिसतोय, तरी आम्ही जाण्याची एक हिंमत करतोय। ते काय आता यावेळी उशीर झालाय म्हणायचा आणि मोकळं व्हायचं। ह्या प्रदक्षिणेच्या लाईन आहेत आणि आतमध्ये अजून लाईन आहेत। त्याचबरोबर या मंदिराच्या कानात जे काही सांगाल ती इच्छा पूर्ण होते असं म्हणतात। कधी गणपतीपुळ्यात आलात तर या मंदिराच्या कानात काहीतरी इच्छा आपली सांगा, तो जाऊन गणपतीच्या कानात सांगून ती पूर्ण करेल। गर्दी व्हायला सुरुवात झाली, तुम्हाला दाखवतो आपल्या आता झालेली गर्दी। तर खूप वेळाच्या प्रतीक्षेनंतर आम्ही आतमध्ये आलोय। 3:30 वाजता गेट उघडला गेला। आता आतमध्ये बघा ह्या किती लाईन आहेत। बाहेरच्या लाईन पूर्ण करून परत आतमध्ये यावं लागतं। ह्या लाईन पूर्ण करून थोड्या पुढे एक सिंगल लाईन असते। 5 वाजले होते आणि आरती सुरू होती। आरतीचा आनंद घेत सर्व भाविक भक्तगण आता मंदिराच्या फार जवळ होतो। डेकोरेशन दाखवतो तुम्हाला आतलं। फुलांचे सजावट वगैरे बघू शकता तुम्ही, लाईट्स वगैरे एकदम भारी। ते आपल्या देवाची मूर्ती आहे आणि त्याचबरोबर इथे हे समोरून एक पाणी येतं, ते तीर्थ म्हणून केलं जातं आतमध्ये। इकडे ही मंदिराची तुळस आहे, तर नीट दिसत नाही आहे, ते मला दाखवतो तुम्हाला थोडी थोडी। बघा ही मंदिराची तुळस आहे। आलोय आपण मंदिराच्या हेच दरवाजा तिथे चालूय आपण जवळजवळ। हे मंदिराची सजावट बघू शकता तुम्ही।
ही आपल्या गणपती बाप्पा समोर केलेली छान अशी फुलांची आरास तुम्हाला बघू शकता तुम्ही. तर दर्शन वगैरे आपलं सर्व झालेलं आहे. तर आता आपण मारतोय प्रदक्षिणा नेहमीप्रमाणे. बाकीचे पोरं 5च प्रदक्षिणा मारणार आहेत, पण मी मागच्या वेळी बोलल्याप्रमाणे 21 प्रदक्षिणा मला माराव्या लागणार आहेत. तर त्या 21 प्रदक्षिणा होईपर्यंत मला ते थांबायचं आहे. तर चला सुरुवात करूया. तर त्याचसोबत तुम्हाला प्रदक्षिणा मारता आता माझ्या पूर्ण होत आल्यात प्रदक्षिणा. तर तुम्हाला काय आपले प्रदक्षिणा मार्गावरच्या देवळी लागतात किंवा शोंडास्थान वगैरे लागतात ते तुम्हाला दाखवतो. आता आपण शोंडास्थानाच्या जवळ आहोत, त्यामुळे हे जे तिकडे मंत्र वगैरे जे लावलेले आहेत ते पालखीच्या वेळेस म्हणावायचे आहेत आणि त्याचबरोबर काही श्लोकसुद्धा आहेत. तर हे शोंडास्थान आहे, गडबडीत दाखवतोय. प्रदक्षिणा थांबवायची नसते म्हणून मला न थांबता मारायच्या होत्या. आणि ह्या काही देवळे आहेत, जेवढे शक्य आहे तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. ही शंकराची देवळी आहे असं म्हणतात. इकडे सुद्धा मंत्र श्लोक सूचना वगैरे सगळे फलक लावलेले आहेत. प्रदक्षिणा मार्गाचं पावित्र्य राखून त्याचं काटेकोरपणे नियमांचे पालन करा. आता आपण शोंडास्थानाच्या पुढे एक देवळी आहे, त्या देवळीकडे जातोय. फायनली आपल्या 21 प्रदक्षिणा पूर्ण झालेल्या आहेत. रस्ता पण भरपूर सुकला आहे. आता आपल्या वाडीचं भजन आहे. थोडा फ्रेश होऊन मी भजनाला जाणार आहे, कारण घरी जाऊन परत पूजा वगैरे करायची आहे. तर चला जाऊया भजनाला. गणपती बाप्पा मोरया. मंदिरातलं तुम्हाला डेकोरेशन दाखवतो. आपल्या गणपती बाप्पाचं आरामाचं स्थान, त्याला बोलतात श्रींचे शयनगृह. तर आता भेटूया संध्याकाळी पालखीसोबत. पालखीचे काही क्षण तुम्हाला दाखवतो. सिद्धिविनायक प्रभु माझा कैवारी, सुखमतिदायक सिद्धिविनायक प्रभु माझा कैवारी, सुखमतिदायक सिद्धिविनायक प्रभु माझा कैवारी.
मंडळी यासोबतच ह्या पालखीच्या प्रदक्षिणेसोबत एक भजन असतं गावाचं, तर ते भजन आपलं चंडिका मंदिरापर्यंत जातं, जे गावाचे ग्रामदेवता आहे तिथपर्यंत. तिकडे जाऊन एक भजन होऊन मग परत पुन्हा आम्ही घरी येतो सर्व. तर मित्रांनो, असा होता आजचा दिवस, खूप सुंदर होता. तर भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये, एका नवीन व्हिडिओसोबत, एका नवीन ठिकाणासोबत. तर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असंच प्रेम असू द्या यापुढे सुद्धा. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.